आमचं जेव्हा काम असेल तेव्हा निघू. आणि तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला का आम्ही कधी बाहेर पडायचं आणि कधी अगं, नाही? आमचा धर्म भ्रष्ट करायला निघालीस? सगळ्यांचा धर्म भ्रष्ट केला. लांब व्हा तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? ह्यांनी तुमच्या शेठचा जीव वाचवला आणि तुम्हाला धर्माचं पडलंय. लाज तर तुम्हा खालच्या जातीच्या वाटायला हवी. खोटं बोलून उच्च जातीच्या लोकांना स्पर्श करता, आमचा धर्म भ्रष्ट करता. बाबांनी शेठजींचा जीव वाचवण्यासाठी स्पर्श केला, तुमचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी नाही. आमच्या मालकासाठी धर्मापेक्षा मोठं काहीच नाहीये. हे तरी बरं की त्यांना कळणार नाही की खालच्या जातीच्या लोकांनी त्यांना स्पर्श केलाय. ते शुद्धीवर येण्याआधी तुम्ही चौघे निघा इथून. रमा, चल. चला. आमच्या मालकासाठी धर्मापेक्षा मोठं काहीच नाहीये. हे तरी बरं की त्यांना कळणार नाही की खालच्या जातीच्या लोकांनी त्यांना स्पर्श केलाय. तुमचे साहेब जेव्हा शुद्धीवर येतील ना तेव्हा त्यांना सांगा का त्यांचा जीव एका खालच्या जातीच्या माणसानं वाचवलाय. त्याने काय होणार आहे? ह्याच्यातून हे सिद्ध होईल का ते फक्त साहेबच आहेत का एक माणूस पण. रमा, चल इथून पोरी. गुरुजी नमस्कार. सुखी राहा. दीपक आला होता पत्र घेऊन. तुम्ही बोलवलं होतं ना मला? हो भीम. भीम माझा एक शिष्य आहे, त्याच्या ओळखीचा एक वकील आहे, त्यांना भेटायचंय. भीम तुला जर तिथे काही काम मिळालं तर चांगलंच आहे. हो गुरुजी, तसं मी सुद्धा कामाच्या शोधात आहे. काही काम मिळालं तर चांगलंच होईल. त्यामुळेच मी विचार केला की जर तुला काही कामच करायचंय तर ते एका चांगल्या वकिलांकडे काम केलं तर ते तुझ्यासाठी खूप चांगलं असेल. बरोबर आहे. तसंही रमा आणि लक्ष्मी बहिणी पण हेच बोलत होत्या. मी ह्यापुढे जेही काही काम करेल ते फक्त आणि फक्त वकिलीशी निगडीतच काम असलं पाहिजे. एकदम बरोबर. वकील साहेबांकडे काम मिळालं तर चांगलंच होईल. तर चल त्यांच्याशी ओळख करून देतो. ये. जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत असंच माझ्या भिंतीवर राहून मला नेहमी प्रेरणा देत राहा. हे तर आम्ही आत्ताच फेकून देऊ. लपून छपून गोष्टी ऐकायची तर तुमची जुनी सवय आहे. तर मग तुम्ही हे पण ऐकलं असेल की मी काय बोलले. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे असंच भिंतीवर राहून नेहमी मला प्रेरणा देत राहील. तू असं नाही ऐकणार. तुला आता आम्ही हे फक्त फेकणार नाही तर स्वाहा करून नष्ट करून टाकू. एक पाऊल पण पुढे टाकलं तर मी हे तेल माझ्या अंगावर टाकून जाळून घेईन. घाबरवतेच आम्हाला. त्या खालच्या जातीच्या माणसाचं नाव आमच्या घराच्या भिंतीवर चिकटवलेलं असेल आणि आम्ही बघत राहणार. असं आम्ही कधीच होऊ देणार नाही. कम इन. नमस्कार. बोला. मी केळुसकर आणि हा माझा शिष्य भीमराव आंबेडकर आहे. अत्यंत हुशार आहे. तुमच्या आधी 1-2 वकिलांबरोबर त्याने कामही केलंय, परंतु आता त्याला तुमच्या बरोबर काम करायचंय. नमस्कार. मी तथाकथित खालच्या जातीचा आहे म्हणून इथे बसलो पण नाही. कोणास ठाऊक तुम्हाला सुद्धा खालच्या जातीची अडचण असेल.
हे बघा, जर तुम्ही मला कामावर ठेवलं तरी सुद्धा मी हातमोजे घालून वस्तूंना स्पर्श करेन. तुमच्यापासून अंतर राखून असेन. फक्त काम हवंय आणि हेच काम करायचंय मला. थोडे पैसे कमवणं सुद्धा गरजेचं आहे. भीमराव, इथे कायद्याचं वास्तव्य आहे. भावनिक बोलण्याने तुम्हाला इथे नोकरी मिळणार नाही. कायद्याजवळ कोणती भावना नसते आणि त्या नसाव्यात. म्हणून तू कोणत्या जातीचा आहेस, हात मोजे घालून कसं काम करशील, माझ्यापासून कसं अंतर राखशील, यात मला जराही रुची नाहीये. होय सर. मला तुझी हुशारी बघायची आहे. जर तुझी योग्यता असेल तर मी तुला काम देईन. नक्कीच. जर तुमची इच्छा असेल तर भीमरावाच्या योग्यतेची परीक्षा घेऊ शकता. इथे टेबलावरच्या पुस्तकांपैकी कोणतेही पुस्तक उचल आणि घरी जा. रात्रभर वाच. उद्या सकाळी ये. बघूया तुझी इथे काम करण्याची पात्रता आहे की नाही. होय. भीमराव, हेच पुस्तक का? सर, इथे जितकी पुस्तकं ठेवली आहेत त्या सर्वांमध्ये हेच पुस्तक जास्त पानांचं आहे. माझ्या बाबांनी, गुरुजींनी आणि आयुष्याने हेच शिकवलंय की सगळ्यात कठीण गोष्टीची निवड सगळ्यात आधी करावी. म्हणून हे पुस्तक. आयुष्य पुढे हे पण शिकवेल. फक्त निवड केल्याने आयुष्यात यश मिळणार नाही किंवा सुशिक्षित इतिहास घडवत नाहीत. काही निवडींना यशस्वी करणं ही पण एक जबाबदारी आहे. चला उद्या बघूया की या निवडीनंतर तू आता काय करतोस. हो. आता तुम्ही दोघं निघा. मला उद्याच्या खटल्याची तयारी करायची. नमस्कार. काय झालं? का थांबलात? जाळा मला. मी तर मरेन, पण तुम्ही जिवंत राहणार हे बघण्यासाठी की भीमराव कसं कोणतंही अवघड काम चुटकीसरशी करतो आणि तुमच्यासारखे उच्च जातीचे काहीच करू शकणार नाहीत. फक्त बघत राहणार आणि तो लोकांसाठी एक आदर्श बनेल. आता सगळ्यात आधी तुला जाळून टाकेन आणि त्यानंतर तुझ्या मागे चिकटलेल्या या कागदाला. तुम्ही मला इतकं मारलं आहे ना, आता मरणाची भीतीच नाही राहिली. जाळा मला. तुला मरायची खूप हौस आहे ना, तर आज तुला मारूनच टाकतो. सोडा मला. सोडा मला. आज हिची वटवटच संपवून टाकतो. प्रचंड जय काय भीम. करताय? हा? प्रचंड देवजी, जर तुम्ही असं काही केलं तर पोलीस तुम्हाला पकडून नेतील. सोडा. देवजी, रागात चुकीचं पाऊल उचलू नका. तुम्ही बाहेर चला. सोडा. आम्हाला सोडा. बाहेर चला तुम्ही. सोडा. आज पहिल्यांदा आपल्या पतीच्या अन्यायाच्या विरोधात अशी उभी राहिली की हे घर, ह्या भिंती सगळ्यांनी बघितलं की एक स्त्री पण विरोध करू शकते. आणि ही हिंमत फक्त तुझ्यामुळे आलीये भीमराव. फक्त तुझ्यामुळे. जय भीम. 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 भीमराव.
लक्ष्मी, पोरी काही काम मिळालं? नाही आत्या, पण आम्ही प्रयत्न करत राहू. काही ना काहीतरी मिळेलच. उद्या पुन्हा जाऊ काम शोधायला. हो, प्रयत्न करशील तर काम नक्कीच मिळेल. आत्या, तुम्हाला माहिती आज आज काहीतरी वेगळंच वाटलं मला. एक वेगळाच अनुभव आला. काय? माहितीये आत्या, आज रमा सोबत होती ना, मग माहित नाही कसं माझ्यात एक वेगळीच हिंमत होती. बाबा बाबा? घोडा गाडीत बाबा काय करतायत? आम्हाला जेव्हा काम असेल तेव्हा निघू. तुम्ही सांगणार आहे कोण आम्हाला का कधी बाहेर पडायचं आणि कधी नाही? आत्या, जेव्हा ते म्हणायचे ना, जेव्हा माझा भाऊ भीम माझ्यासोबत असतो तेव्हा माझ्यात एक वेगळीच हिंमत असते. मग त्यांची ही गोष्ट मला कधीच समजली नाही. पण आज रमा माझ्यासोबत होती तेव्हा मला समजलं की ते असं का म्हणायचे. बरोबर बोलतेस तू. पोरी, मी भीमच्या जन्माआधी आणि जन्मानंतर दोन्ही वेळचा परिवार बघितलाय मी. आणि खरं सांगू तर भीम थोडा मोठा झाल्यावर हा परिवार आपल्या हक्कासाठी लढायला शिकलाय. तुम्ही माझ्या इयत्तेतलं कोणतंही पुस्तक घ्या, त्यातून मला 5 प्रश्न विचारा. जर मी एक पण उत्तर चुकीचं दिलं तर आम्ही आत्ताच्या आत्ता ही शाळा सोडून निघून जाऊ. दुसऱ्यांना प्रश्न विचारायला शिकला. आम्ही ह्यांच्या शेतामध्ये यांच्या घरात जाऊन रोजीरोटी कमवू शकतो, तर मग आम्ही आमच्या मुलांना शिकवू का शकत नाही? काय आमच्या उद्धाराबद्दल बोलणं सामाजिक व्यवस्थेला तोडणं आहे का? दुसऱ्यांचा आधार बनायला शिकला. आणि हे सगळं बघून आपल्या हक्कासाठी लढता लढता हिंमत आली. रमा भीमची पत्नी आहे आणि नेहमी त्याच्या सोबत राहते, म्हणून तिच्यात लढण्याचं कौशल्य आणि संघर्षाची हिंमत जास्त आहे. आणि तू बघशील लक्ष्मी की रमा आणि भीमची हीच शक्ती आणि हीच हिंमत, एक दिवस हीच हिंमत आपल्या जातीमध्ये येईल. पण हे सगळं बघण्यासाठी बहुतेक मी जिवंत नसणार. आत्या, पण तू तर असशील ना. तू भीम आणि रमाला सांग की त्यांची आत्या असं बोलायची. सांगशील ना? बाबा, असा कसा विचार करतात लोक? तुम्ही त्यांचा जीव वाचवला आणि ते आपल्याला शिकवत होते का आपली जात काय आहे. रमा, विसर त्या गोष्टीला. त्या गोष्टीचा विचार करून काय फायदा होणार आहे? आणि बाळा, आमच्या थोड्या मदतीने त्यांचा जीव वाचला, हे फार मोठी गोष्ट आहे ना. नाही, मला लई राग येतो ह्या गोष्टीचा की ते शुद्धीवर आले असतील ना आणि त्यांना हे बी कळालं असेल का त्यांचा जीव बाबांनी वाचवलाय, ते एकदा येऊन ते बाबांना धन्यवाद नाही म्हणू शकले असते. रमा, आभार मानणं न मानणं हे त्यांचं काम आहे. बाबांनी ते केलं जे बाबांचं काम होतं. भीम बरोबर बोलतोय. आपल्याला कोणाची मदत यासाठी करायची नाहीये की त्याने नंतर येऊन धन्यवाद करावं, आपले आभार मानावे. म्हणजे उपकाराची जाणीव बी नसावी आणि त्याची तक्रार बी नाही करावी. काय मिळणार तक्रार करून? काहीच नाही. तर मग कशाला करायची तक्रार? हो, पण आपण एका गोष्टीचा प्रयत्न नक्की करायचा. आपण कोणाचे उपकार विसरायचे नाहीत. कोणी जर थेंबा एवढी जरी मदत केली असेल, त्याला समुद्रा एवढं परत करायचं. कारण त्या समुद्रातून ती व्यक्ती
बाकी लोकांची पण मदत करू शकते, हो की नाही? कधी कधी मला तुमच्या दोघांचं काय बी कळत नाही. बाबा, मी आज केळुस्कर गुरुजींबरोबर एका मोठ्या वकिलाकडे गेलो होतो. मग काय झालं? नोकरी मिळाली? नोकरी नाही मिळाली आहे, पण हे पुस्तक दिलंय वकील साहेबांनी आणि म्हणाले की रात्रीतून संपूर्ण पुस्तक वाचून ये, मग भेटूया. भीमपोरा, मला असं वाटतंय की जेव्हा वकील साहेब भेटतील तर याच पुस्तकातून प्रश्न विचारतील. जा पोरा, वाचून घे. जर तुला ही नोकरी मिळाली तर चांगलंच आहे की, कमीत कमी तुझं आयुष्य तर सुरळीत चालेल. हो, बहुतेक. असं कसं तू रात्रीतून पुस्तक वाचशील भीम? केरोसिनच नसणार तर कंदील कसा पेटणार? आणि कंदीलच पेटला नाही तर पुस्तक कसं वाचणार भीम? घे आता वाचत बस पुस्तक रात्रभर. ह्याच्यात तर तेल होतं, संपलं कसं काय? ह्यात सुद्धा केरोसिन नाहीये रमा. काय झालं? बाबा, ते ह्याच्यात तेल होतं, माहिती नाही कसं काय संपलं. हो बाबा, कंदिलातलं पण केरोसिन संपलंय. काही हरकत नाही पोरा, आमचा कंदील घेऊन जा, अभ्यास कर. काही गरज नाहीये. तुम्हीच ठरवलं होतं ना याच्या अभ्यासात मदत करणार नाही म्हणून. मग काही हरकत नाही बाबा, मी बाहेर चाळीतून कुणाकडून तरी तेल उधार घेऊन येते. उधार मागण्याची तर सवय झालीये. जिजाबाई, तेल द्यायचं नाही तर देऊ नकोस. टोमणे का मारतीस पण? टोमणे नाही मारत आहे, खरं बोलतीये. सवय होते ना एकदा माणसाला तर असंच होतं. तुम्ही बघा, भीम आणि रमा आयुष्यभर उधारीवर जगतील किंवा कोणत्या तरी महाराजा किंवा राजाकडे जाऊन भाषण देऊन भिकेवर जगतील. त्याला भीक नाही, शिष्यवृत्ती म्हणतात. अनाई, तुम्ही ज्याला
सवय म्हणताय ना ती बदलून बी जाईन. आज ते उधार नाही मागणार, पण हे नक्की अभ्यास करतील.